Yes, students, chemical reactions of alkanes. Under that now we are going to consider halogenation. आता हॅलोजिनेशन म्हटलं की त्याच्यामध्ये फ्लोरिनचं तर आपण रिझन बघणार आहोत. फ्लोरिनेशन असं नाही आहे, ठीक आहे, पण क्लोरिनेशन म्हणजे ब्रोमिनेशन, आयोडिनेशन, दिस वी आर गोइंग टू कन्सिडर अंडर हॅलोजिनेशन. ओके, त्याचे डिटेल्स बघणार. बट इन जनरल हॅलोजिनेशन म्हणजे काय असणार आहे, तर हायड्रोजन ॲटम अटॅच टू कार्बन. आता सध्या अल्केनचे टॉपिक चालू आहे म्हणून अल्केन पुरतं बोलूया. ओके, आणि त्याच्या जागी इट इज रिप्लेस्ड बाय हॅलोजन. जो कोण असेल, जे हॅलोजन नॉर्मली हॅलोजन एक्सने रिप्रेझेंट करतात. तर हायड्रोजन ॲटम रिप्लेस्ड बाय हॅलोजन म्हणजे हायड्रोजनच्या जागी एक्सचेंज ऑफर, हा तिकडं तो इकडं. ओके, प्लस HX, हा हायड्रोजन इकडं, हा हॅलोजन इकडं, असं. म्हणजे मग तो क्लोरीन मॉलिक्युलमधला क्लोरीन असेल, ब्रोमीन, जे काय असेल ते. पहिली ही गोष्ट, हॅलोजिनेशन इज अल्केन्स हॅलोजिनेशन चालू आहे म्हणून. बाकी मग आणखी हॅलोजिनेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स 11th, हॅलोजिनेशन ऑफ ॲरोमॅटिक कंपाऊंड्स, फिनॉल वगैरे बाकीचे पण बघितले. ठीक आहे, तर हॅलोजिनेशन इन जनरल आणि मग क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन असं बघणार आपण. त्यातलं हायड्रोजन ॲटम रिप्लेस बाय हॅलोजन ॲटम सोपं आहे. कंडिशन्स मात्र वेगळे वेगळे आहेत प्रत्येक ठिकाणी. इंटरेस्टिंग आहे सगळं. फ्लोरिनेशन, कारण का फ्लोरिनची रिॲक्शन, फ्लोरीन मॉलिक्यूल व्हायलंट किंवा विगरस, म्हणजेच ते सगळं हजार्डस असे विगरस व्हायलंटमध्ये आलंच. हजार्डस म्हणजे डिफिकल्ट टू कंट्रोल, आणि एस्पेशली HF फॉर्मेशन व्हेरी फास्ट. त्यामुळे ते करत नाही आपण. मग आम्हाला फ्लोरीन पाहिजेच असेल तर काही वेगळ्या मेथड्स आहेत, त्या आपण वेगळ्या टॉपिकमध्ये शिकत असतो. आणि ॲरोमॅटिक रिंगमध्ये आपण तसं फिनॉलच्या टॉपिकमध्ये बघितलेले पण आहेत. आठवण करून दिली, त्याचं पण रिव्हिजन करा. ओके, तर बेसिकली हे असं, म्हणजे आपण जरी इन जनरल इवन इफ वी से हॅलोजिनेशन, आता इथं हॅलोजिनेशन म्हणलं की मग ते क्लोरिनेशन, ब्रोमिनेशन, आयोडिनेशन. त्याच्यामध्ये क्लोरिनेशन बघितलं स्पेसिफिक, तर ती रेडिकल मेकॅनिझम आहे. ती रेडिकल मेकॅनिझम आहे, बाकीच्यांची वेगळी आहे. त्यानंतर क्लोरिनेशनची रेडिकल मेकॅनिझम सोडून वेगळी पण शक्य असते का, असा एक ट्रिकी पॉईंट आपण सगळं कंप्लीट झाल्यावर बघूया, गोंधळ नको. तर इन प्रेझन्स ऑफ UV लाईट, अल्ट्राव्हायलेट, नाही का, अल्ट्राव्हायलेट लाईट, और सनलाईट. आता कसं असतं की सनलाईट जरी असली म्हणतात वापरतात, जिथं कमी प्रमाणात रिॲक्शनचा अभ्यास करायचा आहे तर तिथं सनलाईट वापरतं. म्हणजे ॲक्च्युली सनलाईट इज अ मिक्सचर ऑफ व्हेरियस इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स. तर सनलाईटमधली परत अल्ट्राव्हायलेट लाईटच वापरतात. किंवा सनलाईटमध्ये आपण फिल्टर लावले, जसं आपण गॉगल घालतो तसं, की बाबा कुठले रेज आत आली पाहिजेत, कुठले नाही आली पाहिजेत, तसे फिल्टर्स असतात की त्यामध्ये जे काही प्रमाणामध्ये अल्ट्राव्हायलेट लाईट असते तेवढी आली तरी पुरत असेल आम्हाला, तर आम्ही म्हणून ते सनलाईट म्हणतात. नाहीतर UV लाईटची, अल्ट्राव्हायलेट लाईटचे स्पेसिफिक ट्यूब्स असतात, बल्ब्स ट्यूब्स स्पेसिफिक, त्याच फ्रिक्वेन्सीची, म्हणजे त्या रेंजमधली, म्हणजे अल्ट्राव्हायलेट लाईटच इमिट करणारी असं असतं. तसं आपला मायक्रोवेव्ह ओव्हन असतो. ओके, तसं. येस, तर अल्ट्राव्हायलेट लाईट, सनलाईट, और व्हेरी हाय टेम्परेचरनी पण होतात. यांच्या तुलनेत रिॲक्टिव्हिटी थोडी कमी राहील, पण क्लोरिनेशन ऑफ अल्केन्स एस्पेशली व्हेरी डेलिबरेटली म्हटलं मी, नुसतं हाय टेम्परेचर म्हणजे व्हेरी हाय टेम्परेचर शॉर्टमध्ये लिहितो, व्हेरी हाय टेम्परेचर. हे तिन्हीपैकी कुठलीही कंडिशन असेल तर क्लोरिनेशन बाय रॅडिकल मेकॅनिझम, हायड्रोजन रिप्लेस बाय क्लोरीन असं होणार. म्हणजे प्रोडक्ट लिहिताना जनरल तिकडं लिहिलं तर जनरल इथं पण लिहितो, तर काय होणार पहिला समजून घ्या. क्लोरीन आणि इथलं हायड्रोजन तिकडं, दॅट्स ऑल. मग इथं हायड्रोजन असतील किंवा आणि काय असेल, असं हे बेसिकली आहे इन प्रेझन्स ऑफ. हे पहिला कळावं. मुद्दा काय याच्यामध्ये बेसिकली द स्टेप्स, याची मेकॅनिझम थोडी डिटेल, म्हणजे
बऱ्याच मेकॅनिझम्स पूर्वी पण आणि फ्युचरमध्ये पण फार डिटेलमध्ये बघणार आहोत आपण. हे थोडं मेकॅनिझम थोडं डिटेल आहे. पहिला एक्झाम्पल्स बघायचं मग. तर बेसिकली काय आहे तर क्लोरीन एस्पेशली अल्ट्राव्हायोलेट लाईटचा वापर जास्त करतात. बट इवन ॲट सनलाईट अँड अल्ट्राव्हायोलेट लाईट इवन व्हेरी हाय टेम्परेचर हे माहीतच हवं कुठंतरी त्याचा MCQमध्ये उपयोग होतो की ॲलिफेटिक CH बॉन्ड असेल आणि व्हेरी हाय टेम्परेचर असेल तर ही पण एक पॉसिबिलिटी असते. याचा विचार त्यावेळेला डोक्यात यायला पाहिजे वेगळ्याच टॉपिकमध्ये. आणि पर्याय बघितल्यानंतर तर पहिला यायला पाहिजे की अरे बाबा हे मिक्स केले की काय. तर व्हेरी हाय टेम्परेचर कारण का पुन्हा हे रॅडिकल मेकॅनिझम आहे आणि व्हेरी हाय टेम्परेचरला तर बेसिकली काय आहे अल्ट्राव्हायोलेट लाईट और सनलाईट और व्हेरी हाय टेम्परेचर. ओके. होमोलिसिस ऑफ क्लोरीन टेक्स प्लेस. ॲक्च्युली सुरुवात इथून आहे, उद्घाटन तिथं आहे. जरी होमोलायटिक ब्रेकिंग असलं तरी उद्घाटन तिथं आहे. नायट्रेशन होमोलायटिकला दोघांचंही होमोलायटिक ब्रेकिंग होतं आहे, नायट्रिक ॲसिडमध्ये पण आणि अल्केनमध्ये पण. इथं असं नाही आहे बिकॉज ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट और सनलाईट और व्हेरी हाय टेम्परेचर. सुरुवात कुठून आहे होमोलायटिक ब्रेकिंग म्हणजे होमोलिसिस म्हणा किंवा होमोलायटिक ब्रेकिंग, होमोलिसिस ऑफ क्लोरीन असं झालं, गिविंग राईज टू क्लोरीन रॅडिकल्स. हे झालं. आणि मग जो कोण असेल समजा फॉर एक्झाम्पल मिथेन, नॉर्मली मिथेन एक्झाम्पल पहिला घ्यायची पद्धत आहे, काही प्रॉब्लेम नाही. ओके. मग तो क्लोरीन रॅडिकल जस्ट अ मिनिट तयार झालेला. तर मिथेन प्लस क्लोरीन इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट असं जरी लिहिताना पण तसं लिहिणार, पण माहीत पाहिजे की फर्स्ट क्लोरीन अँड अल्ट्राव्हायोलेट लाईट गिव्ज क्लोरीन रॅडिकल. म्हणजे मेकॅनिझमप्रमाणे कसं झालं. आणि मग क्लोरीन रॅडिकल इथं ब्रेक करतो. बघा गंमत, त्याचा सिक्वेन्स समजून घ्या. आणि क्लोरीन रॅडिकल मग CH बॉन्ड होमोलायटिकली ब्रेक करतो, पुन्हा होमोलिसिस. आता हा रॅडिकल असल्यामुळे इट इज व्हेरी रिॲक्टिव्ह. त्याच्यावर कुठले चार्ज नसले तरी बॅलन्स इनकम्प्लीट असल्यामुळं तो कुठंतरी होमोलायटिकली ब्रेक करून त्याची बॅलन्स इनकम्प्लीट करणार. मग हायड्रोजनबरोबर त्याचा स्ट्रॉंग बॉन्ड होतो क्लोरीनचा आणि इट होमोलायटिकली ब्रेक्स व्हेरी रिॲक्टिव्ह क्लोरीन रॅडिकल होमोलिसिस. मग एकदा इन प्रेझेन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट म्हणजे ऑर सनलाईट ऑर व्हेरी हाय टेम्परेचर तिन्हीपैकी एक. नॉर्मली वी प्रिफर क्लोरीन रॅडिकल तयार झाला की बाजूला जो अल्केन आहे हाय टेम्परेचर अल्ट्राव्हायोलेट लाईटला गरजच नाही. ओके. सेपरेट कंडिशन आहे ती. क्लोरीन रॅडिकल CH बॉन्डचं होमोलायटिक ब्रेकिंग करतो. मग CH बॉन्डचं होमोलायटिक ब्रेक करणार. मग हा हायड्रोजन रॅडिकल आणि क्लोरीन रॅडिकल. आता तो हायड्रोजन रॅडिकल बाजूला लिहित नाही, हायड्रोजन रॅडिकल क्लोरीन रॅडिकल म्हणजे काय होणार बरं, डायरेक्ट त्यांच्यामध्ये कोव्हॅलंट बॉन्ड HCl. ओके झालं. आणि मग हा आता बघा लक्षात आहे का, नाव दिस कार्बन रॅडिकल, बघा कार्बन रॅडिकल रिॲक्ट्स विथ नेक्स्ट क्लोरीन. त्याच्या बाजूला भरपूर क्लोरीन, सगळेच काय एका वेळेला क्लोरीन मॉलिक्यूल सगळे रॅडिकलमध्ये एका मोमेंटला सगळे तयार झालेले नसतात. आणि तयार झाले असेल तर आपल्या काय ऑब्जेक्शन नाहीत, रिॲक्शन्स मग त्याच्या डायरेक्ट पण होऊ शकतात, मेनी पॉसिबिलिटीज. पण जी एक रुटीन मेजॉरिटी फॉलो झालेली मेकॅनिझम आहे त्याच्यामध्ये लिहिताना अल्केन म्हणजे मिथेन प्लस क्लोरीन ॲरोवर युलाईट आणि पलीकडे डायरेक्ट प्रोडक्ट मिथाइल क्लोराईड प्लस HCl असं लिहितात. ठीक आहे, आपण लिहिताना तसंच लिहिणार एकमेकासाठी समजून घेणार. मग म्हणतं कुठं MCQमध्ये ते बरोबर कुठं गुगली टाकला असेल 2-3 टॉपिकचा क्वेश्चन मिक्स करून तेव्हा कळणार, 11वी-12वीचा मिक्स करून. ओके. तेव्हा कळणार. नाव दिस क्लोरीन रॅडिकल ब्रेक्स CH बॉन्ड हा नेक्स्ट क्लोरीन मॉलिक्यूल म्हणजे म्हणून तो समजा ह्या कलरमध्ये हा वेगळ्या कलरमध्ये. कार्बन रॅडिकल याचं होमोलिसिस करणार मग. आणि त्यामुळे मग काय झालं बघा, मग एक क्लोरीन रॅडिकल आणि हा याच्यात बॉन्ड होईल, समजत असेल. मग हा कार्बन रॅडिकल आणि याचं होमोलिसिस, पुन्हा होमोलिसिस बारीक लिहितो कळत असेल तुम्हाला, होमोलिसिस. तर त्याच्यात आणि क्लोरीनमध्ये बॉन्ड झाला. ओके. आणि इथं क्लोरीन रॅडिकल नवीन तयार झाला. आता तो क्लोरीन रॅडिकल अजून कुठला तरी मिथेन असेल किंवा याच्याबरोबरच रिॲक्ट होऊ शकतो. इथं CH बॉन्ड आहेत. मग ते त्याचं कसं मेनी डिफरंट प्रॉडक्ट्स आर पॉसिबल ते सेपरेट मला सांगायचं आहेच. बेसिकली मुद्दा काय की त्यातला पहिला सिक्वेन्स समजून घ्या. नाहीतर एकमेकाला जेव्हा रिॲक्शन असते सेपरेट
तेव्हा लिहिताना तर आपण असंच लिहू, ठीक आहे ना, तसं विचारलं असेल बोर्डला एक मार्काला तर तसंच लिहायचं. जसं मिथेन मॉलिक्युलर फॉर्म्युला काढतो लिहिण्याच्या सोयीसाठी, प्लस क्लोरीन आणि अल्ट्राव्हायोलेट लाईट, तर मिथाईल क्लोराईड हे 3 हायड्रोजन बारीक काढलेत, ओके, मिथाईल क्लोराईड प्लस HCl असं लिहितात. ओके, मग जेव्हा तसं विचारलं असेल एक मार्काला बोर्डची एक्झामला तर ठीक आहे. पण यात काही बारकावे आहेत सोपं असून सुद्धा. ते नॉर्मली मग हीच रिॲक्शन व्हायची असेल तर काय काळजी घ्यायची, पण ही होत असताना होणार अशीच. ॲक्च्युअली अल्ट्राव्हायोलेट लाईट रिॲक्ट विथ क्लोरीन फर्स्ट, गिव्स क्लोरीन रॅडिकल, अँड देन क्लोरीन रॅडिकल विल रिॲक्ट विथ अल्केन. फॉर एक्झाम्पल आपण मिथेन घेतलं, मग त्याच्यामध्ये क्लोरीन रॅडिकल CH बॉन्ड पहिला ब्रेक करेल, मग कार्बन रॅडिकल आणि जो हायड्रोजन बाहेर आला रॅडिकल फॉर्ममध्ये तो HCl. ओके, आणि मग हा कार्बन रॅडिकल जो तयार झाला आता तो अजून काही क्लोरीन मॉलिक्युलचं असं झालेलं आहे, तर काही क्लोरीन मॉलिक्युल्स अजून रिॲक्ट नाही झाले, त्यांच्यावर रिॲक्ट होतो. आता हा रॅडिकल आहे म्हणजे यांचं होमोलायटिक ब्रेकिंगच होणार. मग एक क्लोरीन रॅडिकल इथं आला, त्याचा बॉन्ड झाला, क्लोरीन रॅडिकल शिल्लक. आता एकदा हे सिक्वेन्स एवढाच कळला की मग हे सगळं रिपीट होत राहणार. आता तो क्लोरीन रॅडिकल दुसरा एखादा मिथेन त्याचा CH बॉन्ड ब्रेक करणार होमोलायटिकली, मग तो कार्बन रॅडिकल पुन्हा क्लोरीन मॉलिक्यूल असं पसरत राहील. ही शक्यता. आणखी काय म्हणजे सगळ्या शक्यता त्यातली ही शक्यता. दुसरी शक्यता, हा क्लोरीन रॅडिकल किंवा आणि कुठं तयार झालेला क्लोरीन रॅडिकल आणि हा आता तयार झालेला याच्यामध्ये CH बॉन्ड आहे, इथं होमोलायटिक ब्रेकिंग आणि या पद्धतीने. तर हे सगळं आपण इथं बोर्डवरती पण दाखवणार आहोत. पण ते जे काही आता मी पुढं बोर्डवरती दाखवणार आहोत त्याच्यामध्ये बेसिकली ह्या स्टेप्स आहेत. सुरुवात इथून आहे, उद्घाटन इथून आहे. आणि एकदा इथं झालं रॅडिकल मेकॅनिझम की मग पॉसिबिलिटीज सगळ्या वाढतात. ही पहिली पॉसिबिलिटी. त्याच्यानंतर क्लोरीन रॅडिकल गिव्ज राईज टू कार्बन रॅडिकल, कार्बन रॅडिकल गिव्ज राईज टू क्लोरीन रॅडिकल, आणि तो क्लोरीन रॅडिकल परत कार्बन रॅडिकल, मग तो कार्बन रॅडिकल नवीन अल्केनचा असेल किंवा एखाद्या स्टेपमध्ये तयार झालेलं अल्काइल क्लोराईड असेल, परत कार्बन रॅडिकल, परत कार्बन रॅडिकलचा कार्बन रॅडिकल तयार झाला की परत ह्या सगळ्या पॉसिबिलिटीज रिपीट होत 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 अल्केन आणि क्लोरीन काय रेशोमध्ये मिक्स केलेत वगैरे त्याच्यावरती मग प्रोडक्ट्स. पण हे सगळे प्रोडक्ट्स पॉसिबल जेवढे आहेत ते सगळे प्रोडक्ट्स, पण त्यातल्या स्टेप्स पहिला समजून घ्या. याला मेकॅनिझम म्हणतात. म्हणजे त्यातली बेसिकली स्टेप्स काय आहेत. तर हे आणि जरा व्यवस्थित इथं त्या स्टेप्स दाखवतो. आणि एक मार्काला लिहिताना काय लिहितात किंवा आम्हाला हाच प्रोडक्ट या मेथडनीच करायचा आहे आणि हे सगळ्या पॉसिबिलिटीज आहेत या मेथडमध्ये, पण आम्हाला हाच प्रोडक्ट शक्यतो व्हावा असं मेजर म्हणतात. तर काय काळजी घ्यायची. आता ही सगळी चर्चा करणे म्हणजेच आपण MCQ लेवलची चर्चा, मग ते नीट असो नाही तर CET असो. ओके, ते हाच आणखी पॉईंट पुढे जरा सांगतो परत. मग बघा की रॅडिकल मेकॅनिझम, क्लोरिनेशन, म्हणजे आपण जरी हॅलोजिनेशन म्हणलं तर ॲक्च्युली आपलं तर सध्या क्लोरिनेशन चाललं आहे. अँड इन प्रेझन्स ऑफ अल्ट्राव्हायोलेट लाईट ऑर समटाईम्स सनलाईट, म्हणजे परत अल्ट्राव्हायोलेट लाईट ऑर व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचर, रेअर. पण ती पण एक पॉसिबिलिटी माहीत असावी, कुठंतरी उपयोगाला येते. आणि त्याच्यामध्ये मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे मग समजा मिथेन एक्झाम्पल घेतलं तर 1 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड, मग हा मिथाईल क्लोराईड किंवा क्लोरोमिथेन IUPAC नेम, कॉमन नेममध्ये मिथाईल क्लोराईड. मग तो त्या मगाशी सांगितलेल्या सिक्वेन्सप्रमाणे पण लिहिताना बऱ्याच वेळेला असं लिहितात. म्हणजे आता मिथेन एक्झाम्पल सोपं, म्हणजे ओनली 4 CH बॉन्ड्स आर देअर इन वन मॉलिक्यूल. मग असं लिहिणं चुकीचं नाही आहे, पण त्याच्यामागचं मेकॅनिझम माहीत पाहिजे. मग त्याप्रमाणे मग पहिल्यांदा क्लोरीन रॅडिकल, मग CH, मी जे मगाशी सांगितलं ते तुम्ही मागे जाऊन बघा, आता रिपीट करत नाही. म्हणजे अल्टिमेटली काय बरं की पुढच्या मॉलिक्यूलला पण रिॲक्ट होऊ शकतो नेक्स्ट क्लोरीन मॉलिक्यूल, किंवा इथं पण रॅडिकल तयार होऊ शकतो. ओके, इथं रॅडिकल तयार झाला आणि त्या मगाच्या सगळ्या स्टेप्स. म्हणजेच अल्टिमेटली काय होतं, प्रोडक्ट कुठले मिळतात तर दॅट मिथाईल. मग ही पहिली स्टेप पण चालू असते, मग ती पुन्हा लिहिण्यात काय अर्थ आहे. त्याच्याबरोबर नवीन नवीन काय आहे ते सेपरेट लिहूया. तर हा पण पुढं क्लोरीन रॅडिकलबरोबर रिॲक्ट होतो. स्टेप सांगितल्याप्रमाणे कार्बन रॅडिकल पुढं परत Cl2 मॉलिक्यूलबरोबर, म्हणजे कार्बन क्लोरीन बॉन्ड. तर मग अशी ज्या स्टेप सांगितल्या त्या याच्या पण पुढं होणार. तसं याच्या आपण स्टेप सांगितल्या मी
इथून सुरुवात झाली आणि याचं, तसं ते याला लागू होणार. आणि मग त्यामुळं अल्टिमेटली नेट काय झालं तर याचं वन मोर CH बॉन्ड, म्हणजे ॲज लॉंग ॲज CH बॉन्ड, ॲलिफॅटिक CH बॉन्ड, ॲलिफॅटिक रॅडिकल मेकॅनिझमला किंवा ॲलिसायक्लिक, ॲरोमॅटिक नाही, ॲरोमॅटिकला इलेक्ट्रोफिलिक आहे, ते आपण बघू, लक्षात ठेवा. फक्त आता मी बोलून गेलो. क्लोरिनेशन ॲक्च्युली दॅट वी हॅव कन्सिडर्ड ॲरोमॅटिक कंपाऊंड्समध्ये. तर ॲज लॉंग ॲज हायड्रोजन ॲटम अटॅच टू ॲलिफॅटिक कार्बन ऑर ॲलिसायक्लिक, ॲरोमॅटिक नव्हे, रॅडिकल मेकॅनिझमनी सबस्टिट्यूशन होत राहणार. फक्त सबस्टिट्यूशन होण्याची प्रोसेस काय आहे ती याच्या आधी, हे पुसण्याच्या आधी मी सांगितलं त्या पद्धतीने. ओके. डायक्लोरोमिथेन हे नोट्समध्ये पण आहे बरं का, डायक्लोरोमिथेन, त्यामुळं मी बारीक लिहितो आहे आणि बोलतो आहे नोट्समध्ये, एकदा कानावर पडलं. आता 1,1 1च असतो, एकच कार्बन आहे म्हटल्यानंतर डायक्लोरोमिथेन. आता केमिस्ट्रीमध्ये जसं अल्काईल ग्रुप, मिथाईल ग्रुप, इथाईल ग्रुप, तसं CH2 ग्रुप कुठं असेल मॉलिक्यूलमध्ये. ओके. CH2 ग्रुप, आणि त्याच्याबद्दल काही बोलायचं असेल वगैरे, CH2 ग्रुप बरं का, 2 व्हॅलन्सीज. मग इकडे काहीतरी आहे त्या ग्रुपबद्दल बोलायचं की तिथं रिॲक्शन होणार आहे किंवा असं काय जे काही बोलायचं असेल केमिस्ट्रीमध्ये. तर दिस ग्रुप, जसं याला मिथाईल ग्रुप म्हणतो आपण, अल्काईल ग्रुप, तसा हा मिथिलीन ग्रुप. असं काहीतरी नवीन नवीन छोट्या छोट्या गोष्टी ॲड होत जातात. मिथिलीन ग्रुप म्हणजे CH2 ग्रुप, 2 व्हॅलन्सीज कोणा कोणतरी असणार. मग हा मिथिलीन डायक्लोराईड, मिथिलीन डायक्लोराईड. ओके. आणि मग पुढं काय होणार बरं, मग ते जे काही स्टेप्स होणार, मी आता डायरेक्ट लिहितो. तर परत याचं पण म्हणजे मगाशी सांगितलं त्या पद्धतीने होमोलॅटिक ब्रेकिंग, कार्बन रॅडिकलचं परत Cl2 बरोबर रिॲक्शन, ते सगळं म्हणजे नेट रिॲक्शन काय होणार, प्लस HCl. त्याचे परत पुढं नवीन अल्केनबरोबर जसं शक्य आहे तसं याचंही परत पुढं शक्य आहे. आणि अल्टिमेटली याचंही पुढे रिॲक्शन होणार. आता मी शॉर्टमध्ये लिहिलं तर मला वाटतं तुम्हाला कळत असेल. आणि लिहिताना मग आपण जरी असं लिहित असलो तरी त्या स्टेप्स लक्षात असाव्यात. UV लाईट. ओके. आणि काय अल्टिमेटली काय झालं तर हा ऑल द 4, म्हणजे त्यात मुद्दा काय सांगायचा आहे की रॅडिकल मेकॅनिझम क्लोरिनेशन विल टेक प्लेस ॲज लॉंग ॲज हायड्रोजन ॲटम्स डायरेक्टली अटॅच टू ॲलिफॅटिक और ॲलिसायक्लिक कार्बन इज प्रेझेंट. आता तेवढे क्लोरीन पण पाहिजेत, हे गृहीत धरून बोलतो आहे बरं का आपण. नसतील तर काय वगैरे हे परत आणखी त्यातले जे मुद्दे असतात ते बघणार आपण. पण समजा एक्सेस ऑफ क्लोरीन आहे म्हणजे भरपूर आहेत, त्यामुळं सुरुवात जरी इथूनच असली तर मध्ये एकाच मॉलिक्यूलची होत नसते. मग अशा म्हणून सुरुवातीच्या स्टेप्स पहिला तिने समजून घ्या. मग त्या प्रत्येक स्टेपला ती स्टेप रिपीट करून दाखवायची गरज नाही, तुम्ही करून बघायचं. तुम्ही डिमांड केला तर मग त्याचा सेपरेट व्हिडिओ बनवता येईल. म्हणून एक सोपं एक्झाम्पल नॉर्मली घेतात. मग हा ट्रायक्लोरोमिथेन प्लस HCl लिहित नाही मी आता, प्लस HCl आहेच येतं, प्लस HCl आहेच येतं, HCl. मग हा ट्रायक्लोरोमिथेन बारीक अक्षरात लिहिलं कळतं आहे, ट्रायक्लोरोमिथेन. किंवा हा आणखी कमर्शियल नेम व्हेरी युजफुल अँड दॅट नेम इज मोर इन यूज, क्लोरोफॉर्म. आणि हा कार्बन टेट्राक्लोरोमिथेन, IUPAC, कार्बन टेट्राक्लोरोमिथेन. आता हे सगळं नोट्समध्ये असतं, सोपं असतं. ठीक आहे, एकदा कानावर पडलं. महत्त्वाची गोष्ट मग अशी मी सांगितली की जी त्या फॉर्मॅटमध्ये नोट्समध्ये नसते पुस्तकात. म्हणजे पुस्तकाचे ते लिमिटेशन असतं, पुस्तक लिहिणाऱ्याचे लिमिटेशन नव्हे. तर मुद्दा लक्षात आला का की क्लोरीन मॉलिक्यूल in presence of UV light gives chlorine radical. Chlorine radical breaks CH bond, gives carbon radical, नाही का. and carbon radical नाही का, हे gives carbon radical and carbon radical reacts with chlorine molecule to give तिथं पण होमोलायटिक रॅडिकल असल्यामुळे होमोलायटिक ब्रेकिंग होणार. मग हा क्लोरीन रॅडिकल परत इथं जर CH बॉन्ड असेल तर इथं रिॲक्ट होणार ना. इतर सर्व पॉसिबिलिटीमध्ये ही आहेच. आणि मग हे सगळं परत रिपीट होणार. आणि असं करत करत ॲज लॉंग ॲज हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू कार्बन आर प्रेझेंट, तर 1 हायड्रोजन ॲटम इज रिप्लेस्ड बाय क्लोरीन, 1 मोर इज रिप्लेस्ड. असं करत
इथं मिथेन एक्झाम्पल घेतल्यामुळं ऑल 4 आणि त्यामुळं 4 स्टेप्स लिहितात, पण मेकॅनिझम ही आहे, हे समजून घ्या. आता इथं एक्सेस ऑफ क्लोरीन घेतलेलं आहे. आम्ही जर एक्सेस ऑफ क्लोरीनच्या ऐवजी एक्सेस ऑफ अल्केन घेतलं असतं, नाही का, याच्याऐवजी एक्सेस ऑफ अल्केन घेतलं असतं काय झालं असतं, म्हणजे अल्केन 500 आणि हे समजा 10च, तर जी पहिली स्टेप होणार आहे मेकॅनिझममध्ये दाखवली, इथं परत रिपीट केली, त्यानंतर पुढच्या ज्या मग पहिली स्टेपमध्ये त्यातले जेवढे मॉलिक्युल्स रॅडिकल्स तयार झाले, पहिली स्टेप तयार झाली, तर अनेक म्हणजे असं हा एक्सेसच्या ऐवजी समजा हा एक्सेस घेतला, इफ समजून घ्या, इफ म्हणजे असं काही ती कल्पना करायची की 1000 आहेत, 10च आहेत. याचा अर्थ काय होणार की हे 10 इकडे तिकडे एवढे विखुरलेले आहेत की यांची प्रत्येकाची पहिली स्टेप होण्याची शक्यता वाढली, त्याची परत दुसरी स्टेप, त्याची तिसरी, हे जे मगाशी बघितलं आपण आणि हे थोडक्यात लिहिलं, ते पॉसिबिलिटी कमी होते. त्यामुळे एक्सेस ऑफ अल्केन घेतलं तर हा मेजर प्रोडक्ट, एक्सेस ऑफ फॉर एक्झाम्पल मिथेन घेतलं तर हा मेजर प्रोडक्ट, आणि एक्सेस ऑफ क्लोरीन घेतलं याचा अर्थ क्लोरीन घेतल्यानंतर पहिली स्टेप होणार, त्याची दुसरी स्टेप होणार, याची तिसरी स्टेप होणार, याची चौथी स्टेप होणार, नवीन अल्केनचं त्यांचंही क्लोरिनेशन चालू राहणार, आणि पहिली स्टेप ज्यांची झाली क्लोरिनेशन त्याची दुसरी स्टेप, क्लोरीन अजून शिल्लक आहेत एक्सेस म्हटले तर. क्लोरीन एक्सेस असते तर काय होणार ते सांगतो आहे. तर क्लोरीन एक्सेस असेल तर ऑल द हायड्रोजन ॲटम्स डायरेक्टली अटॅच टू कार्बन गेट रिप्लेस्ड, तोपर्यंत क्लोरिनेशन चालूच राहणार, आणि नंतर मग उरलेले क्लोरीन रॅडिकल्स परत Cl2. ओके, तर हे असं सगळं मेकॅनिझम किंवा त्यातले बारकावे हे जरा व्यवस्थित पुढचं ऐकलं की परत जरा मागचं ऐकायचं, आणि त्या पद्धतीने लिहिताना रिॲक्शन समजा बोर्डच्या अँगलने विचार केला, 2 मार्काला विचारला असेल व्हॉट इज द ॲक्शन ऑफ क्लोरीन इन UV लाईट किंवा असं, तर तुम्ही 4 स्टेप्स फक्त अशा लिहिल्या तर पुरतात. ओके, मेकॅनिझम कधी 11th बोर्डला विचारलं तर मी सांगितलेल्या स्टेप्स सांगायच्या. महत्त्वाचा मुद्दा काय की हे माहिती पाहिजे, आणि एक्सेस वर्ड कुठं समजा काही वेळेला एक्सेस इथं लिहिला आहे का इथं गोंधळतात ज्यांना, इथं कसं लिहितात एक्सेस, अरे हा एक्सेस घेतला याचा अर्थ रॅडिकल तयार होतच राहणार, हे 10 असतील आणि हे हजारो असतील, याचा अर्थ काय बरं, ॲज लॉंग ॲज हायड्रोजन ॲटम्स अटॅच टू कार्बन आर प्रेझेंट, हे होतच राहणार, म्हणजे अल्टिमेटली हा प्रोडक्ट मिळणार. आणि हा एक्सेस असेल आणि हा म्हणजे 1000, 2000, 10,000 आणि हा 10, 15, 20, म्हणजे हा एक्सेस बॅलन्स रिॲक्शनच्या तुलनेत फार एक्सेस विपुल. ओके, याचा अर्थ पहिली स्टेप झाल्यानंतरच क्लोरीन संपण्याची शक्यता आहे, दुसरी स्टेप होणारच नाही असं नाही, कमी होणार, एखाद नाही होणार, ॲक्सिडेंटली असं पॉसिबिलिटी. त्यामुळं तो एक्सेस वर्ड पण सिरियसली घ्या. एक्सेस ऑफ क्लोरीन असेल तर जो कोण असेल, नॉर्मली अल्केन, इथेन, मिथेन घेतात, ऑल हायड्रोजन ॲटम्स गेट रिप्लेस, कार्बन टेट्राक्लोराईड, आणि एक्सेस ऑफ अल्केन असेल तर हा मेजर प्रोडक्ट, हे एक त्याच्यामध्ये लक्षात ठेवा. तर हॅलोजिनेशन वी हॅव स्टार्टेड, अंडर दॅट क्लोरिनेशन, त्याच्यामध्ये हे बारकावे बघितले. ओके, थँक्यू.